हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. हे बघा, मी उन्हाळ्याचे म्हणजे जे कामं असतात ना बायांना, ते कामाला सुरुवात केलेली आहे. तर मी आता हे बनवलेलं आहे बघा, ह्या चकल्या, आलू साबुदाण्याच्या चकल्या बनवल्या. आणि म्हणजे मला अशा तोडून ते सांडवे वगैरे काय म्हणतात ना, आमच्याकडे याला चकल्या म्हणतात, अशा तोडून टाकतात, ते बनवलं. आणि हे आलू साबुदाण्याचे पापड बनवले पातळ. आणि याच्यात हिरवी मिरची टाकली बरं का, त्याच्यामुळे असं दिसते. हिरवी मिरची बारीक करून टाकली मी. आणि हे माझे हे वेफर्स आलूचे. तर म्हणजे वेफर्स तसे तयार नाही केले मी चापड. हे काड्या असतात ना, म्हणजे असे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला माहिती नाही आहे, पण आमच्याकडे याला आहे ना म्हणजे काड्या म्हणतात. वेफर्सच्या आलूच्या काड्या बनवल्या. तर मी हे बनवलं. आणि हे बघा माझ्या हे कुरड्या. तर कुरड्या पण खूप भारी आल्या या चिकाच्या, म्हणजे गव्हाची कुरडई एवढी भारी आली ना, पूर्ण असे तार माझ्या म्हणजे अक्षरशः हाताला फोड आला आहे बघा. हे पाहिजे तुम्हाला फोड दिसतंय का, तेवढं चिक म्हणजे एवढं भारी आला आहे तो चिक, तर म्हणजे माझ्या हाताला या वेळेस फोड आला. हे बघा मी दाखवते, करणं काय एवढं सोपं नसतं बरं का. तर कसे वाटते तुम्हाला माझे म्हणजे उन्हाळ्याचं वाळवण म्हणजे वर्षभर टिकल अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. आणि प्रत्येकाला 2-2 ऊन दिलं, आणि फक्त कुरड्याला आजचं 3रं ऊन होतं. आणि यांना सगळ्यांना 2-2 ऊन दिले मी. तर कसे वाटते तुम्हाला माझे, जरा सांगा मला कमेंटमध्ये. भेटू नंतर परत.